अयोध्येच्या राम मंदिरावरून सध्या संपूर्ण देशातलं राजकीय वातावरण चांगलं तापलंय। राम मंदिरातल्या ज्या चंदा चोरीची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे, त्या प्रकरणात सोमवारी मंदिर प्रशासनाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झालाय। राम मंदिरातील देणगी चोरीचे आरोप ज्यांच्यावर झाले ते राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा राजीनामा अखेर मंजूर झालाय। ही मोठी घडामोड मानली जाते। आडीबाडीच्या काळात तुरुंगवास भोगलेले आणि बाबरी प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेले चंपत राय, ज्यांच्याकडे राम मंदिराच्या व्यवस्थापनाची चावी होती, त्यांना सोमवारी नैतिकतेच्या मुद्द्यावरून बाहेरचा रस्ता धरावा लागलाय। चंपत राय यांनी 26 जूनला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर 28 जूनला त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी झाली। राम मंदिरातल्या देणगी चोरी प्रकरणामुळे भाजपला विरोधकांनी चांगलंच टार्गेट केलंय। 2027ला उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या देणगी चोरी प्रकरणाचा भाजपला फटका बसू शकतो असंही बोललं जात आहे। आता या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या चंपत राय यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय। 6 जुलैच्या बैठकीत नक्की काय घडलं आणि राम मंदिर देणगी चोरीचे आरोप होणारे चंपत राय आहेत कोण, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी चंपत राय यांचा राजीनामा नक्की कोणत्या कारणामुळे झाला ते बघूयात। अयोध्येतल्या राम मंदिरात देशभरातून येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या गुप्तदानात आणि ऑनलाईन देणग्यांमध्ये मोठा फेरफार होत असल्याचा आरोप झाला। मग उत्तर प्रदेश सरकारनं IAS अधिकारी विजय विश्वास पंत आणि IPS अधिकारी किरण एस यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय SITची स्थापना केली। या SITनं आपला प्राथमिक अहवाल जेव्हा सरकारला सादर केला तेव्हा राम मंदिर प्रशासनात चाललेला ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला। अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की मंदिरात येणारा निधी गोळा करणं, त्याची मोजणी करणं आणि तो बँकेत जमा करणं या संपूर्ण प्रक्रियेत गंभीर त्रुटी आणि प्रचंड हलगर्जीपणा झालाय। CCTV फुटेज तपासल्यानंतर धक्कादायक पुरावे समोर आले। ज्या कर्मचाऱ्यांवर देणगी मोजण्याची जबाबदारी होती तेच दानपेटीतील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास करत असल्याचं समोर आलं। चोरी केलेलं हे सगळं धन मंदिर परिसरातल्या बाथरूम मध्ये लपवण्यात आल्याची सुद्धा माहिती देण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली। या संपूर्ण प्रकरणातला मुख्य आरोपी हा चंपत राय यांचा आधीचा ड्रायव्हर आणि अत्यंत विश्वासू टिन्नू यादव म्हणजेच रामशंकर यादव असल्याचं समोर आलं। टिन्नू यादवकडेच मंदिरातल्या दानपेटींची देखरेख आणि रक्कम बेसमेंटमधील मोजणी केंद्रापर्यंत पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी होती। चंपत राय यांच्या प्रभावामुळेच त्याला हे महत्त्वाचं काम मिळालं होतं असं सांगितलं गेलं। SITच्या या प्राथमिक अहवालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दबावामुळे चंपत राय राजीनामा देतील अशा चर्चा झाल्या आणि त्यांनी 26 जूनला नैतिकतेचं कारण देत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे आपला राजीनामा सोपवला। त्यांच्यासोबतच ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सुद्धा राजीनामा दिला होता। पण या दोघांचाही राजीनामा स्वीकारण्यासाठी ट्रस्टच्या नियमानुसार ट्रस्टच्या 2/3 सदस्यांचं बहुमत आवश्यक होतं। ट्रस्टवर एकूण 14 सदस्य होते, त्यापैकी दोघांनी राजीनामा दिल्यानं 12 सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी यावर निर्णय घेणं आवश्यक होतं। या दोन्ही राजीनाम्यांवर 6 जुलैला महंत नृत्यगोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली आणि खजिनदार स्वामी गोविंद देवगिरी यांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय होणं अपेक्षित होतं। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। दुपारी 3 वाजता नृत्यगोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सोमवारी सुरू झाली। विशेष म्हणजे चंपत राय आणि अनिल मिश्रा हे दोघंही आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते। त्यांना बैठकीच्या हॉलच्या बाहेरच थांबवून ठेवण्यात आलं होतं। या बैठकीत चंदा चोरीच्या मुद्द्यावरून सर्व सदस्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। देणगी चोरीच्या या प्रकारामुळे देशभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून यामुळे ट्रस्टची मोठी बदनामी झाली आहे असं बैठकीत सांगण्यात आलं। बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांनी या गोष्टीवर भर दिला की मंदिरात झालेल्या देणगी चोरीची नैतिक जबाबदारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनाच घ्यावी लागेल, कारण गेल्या काही काळापासून ट्रस्ट आणि मंदिराच्या अंतर्गत रचनेत जितक्या नवीन नियुक्त्या झाल्या होत्या त्या सगळ्या चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या शिफारशीनंच करण्यात आल्या होत्या असं स्पष्ट करण्यात आलं। या बैठकीत सहभागी झालेले स्वामी परमानंद गिरी यांनी सांगितलं की धर्माचं रक्षण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे। जेव्हा कोट्यवधी लोकांची आस्था एखाद्या पवित्र स्थानाशी जोडलेली असते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचीही काळजी घेणं आवश्यक असतं। देणगी चोरीच्या या आरोपांमुळे संपूर्ण देश संतापलाय असं स्वामी परमानंद गिरी म्हणाले। बैठकीत झालेल्या चर्चेनंतर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे एकमताने मंजूर करण्यात आले। आता या चंदा चोरी प्रकरणात ज्यांच्यावर सर्वाधिक आरोप झालेत ते चंपत राय नक्की आहेत कोण ते बघूयात। चंपत राय यांचं कुटुंब हे मूळचं उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातलं। चंपत राय बन्सल हे त्यांचं पूर्ण नाव। त्यांचे वडील रामेश्वर प्रसाद बन्सल
हे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले होते. त्यामुळे चंपतराय यांचा लहानपणापासूनच संघाशी संबंध आला. वडिलांच्या प्रभावामुळे चंपतराय यांनी लहान वयातच संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली होती. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या चंपतराय यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्रीत आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे ते धामपूर इथल्या डिग्री कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. सोबतच त्यांचं संघाचं काम सुद्धा चालू होतं. त्याच काळात त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा संकल्प केला होता. चंपतराय यांना 1975च्या आणीबाणीच्या वेळी RSSशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार चंपतराय हे कॉलेजमध्ये लेक्चर देत असतानाच पोलिसांचं एक पथक तिथे पोहोचलं होतं. त्यावेळी राय यांनी त्यांना लेक्चर संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली. पोलिसांनी त्यांची विनंती मान्य केली आणि लेक्चर संपल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आणीबाणीच्या काळात चंपतराय तब्बल 18 महिने तुरुंगात राहिले होते. त्यावेळी त्यांची अनेक वेळा एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात रवानगी केली जायची. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर चंपतराय यांनी कॉलेजमधली आपली नोकरी सोडली आणि ते पूर्ण काळ संघाचं काम करायला लागले. RSS मध्ये चंपतराय यांना प्रचारक म्हणून जबाबदारी मिळाली. त्यांनी आग्रा, डेहराडून आणि हरिद्वारसह अनेक ठिकाणी संघाच्या विस्ताराचं काम केलं. चंपतराय यांनी संघाचे प्रांत प्रचारक म्हणूनही काम केलं. पुढे त्यांना विश्व हिंदू परिषदेत पाठवण्यात आलं, जिथे त्यांनी सहक्षेत्रीय संघटन मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. तो 1980चा काळ होता. त्याच काळात चंपतराय हे राम जन्मभूमी आंदोलनाशी जोडले गेले. 1984 पासून विश्व हिंदू परिषदेनं राम जन्मभूमी आंदोलनाला संघटितपणे पुढे न्यायला सुरुवात केली होती. तेव्हा RSS कडून अशोक सिंघल, चंपतराय यांच्यासह अनेक प्रचारकांना विश्व हिंदू परिषदेत जबाबदारी मिळाली होती. पुढे अशोक सिंघल हे विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख चेहरा बनले, तर चंपतराय यांच्याकडे पडद्यामागची जबाबदारी होती. त्यांच्यावर आंदोलनांची रणनीती आखणं, त्याची अंमलबजावणी करणं, कायदेशीर खटल्यांसाठी कागदपत्र गोळा करणं आणि वकिलांशी समन्वय साधणं अशा जबाबदाऱ्या होत्या. या जबाबदाऱ्या निभावताना हळूहळू त्यांचं विश्व हिंदू परिषदेतलं स्थान भक्कम होत गेलं. 1990च्या दशकात विश्व हिंदू परिषदेनं जेव्हा अयोध्येत कारसेवा सुरू केली, त्यामध्ये चंपतराय यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी राम मंदिर चळवळीत तरुणांना सहभागी करण्यासाठी अयोध्येतल्या गावागावांचा प्रवास केला होता. कायदेशीर लढ्यासाठी आवश्यक असलेले पुरावे गोळा करणं हे चंपतराय यांचं राम मंदिर चळवळीतलं सगळ्यात महत्त्वाचं योगदान होतं. त्यांनी अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीचे अभिलेख, ऐतिहासिक नोंदी आणि महसूल विषयक माहिती असलेली हजारो पानं आणि कायदेशीर कागदपत्र गोळा केली होती. 6 डिसेंबर 1992ला जेव्हा अयोध्येतला वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला, त्यावेळी चंपतराय तिथेच उपस्थित होते. पुढे CBI न्यायालयात चाललेल्या खटल्यात त्यांना आरोपीही बनवण्यात आलं. पण पुराव्याअभावी न्यायालयानं 2020 साली त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. सर्वोच्च न्यायालयानं 9 नोव्हेंबर 2019ला राम मंदिराच्या बाजूनं ऐतिहासिक निकाल दिला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारनं राम मंदिराची उभारणी आणि व्यवस्थापनासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत चंपतराय यांची सर्वानुमते ट्रस्टचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. पण त्यानंतर मंदिरासाठी निधी उभारण्याची जबाबदारी ट्रस्टवरच आली. यासाठी जानेवारी 2021 मध्ये निधी समर्पण अभियान नावानं देशभरात एक भव्य मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचं नियोजन करण्यात आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात चंपतराय यांनी पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावली होती. ट्रस्टचे सरचिटणीस म्हणून ही मोहीम कशी राबवली जाईल, निधी कसा गोळा केला जाईल, त्याचा वापर कसा केला जाईल, हे सगळं काम चंपतराय यांनीच बघितलं होतं. पण चंपतराय यांच्यावर देणगी चोरीचे आरोप झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी चंपतराय यांच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली होती. योगी आदित्यनाथ यांनी जेव्हा अयोध्येला भेट दिली होती, त्यावेळी नेहमी त्यांच्यासोबत दिसणारे चंपतराय यांना मात्र या भेटीपासून दूर ठेवण्यात आलं होतं. विश्व हिंदू परिषदेनंही चंपतराय यांना संघटनेपासून वेगळं केल्याचं सांगण्यात आलं. राम मंदिराचं निर्माण झाल्यानंतर ट्रस्टकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेची नाही, असं विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी स्पष्ट केलं. चंपतराय यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी आता बजरंग बागडा यांची श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे. बागडा हे सध्या विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस असून ते पेशानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांनी काही सरकारी कंपन्यांमध्ये वित्त संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम पाहिलंय.
यासोबतच मंदिरात भविष्यात असे गैरव्यवहार टाळण्यासाठी एक नवीन सीईओ पद निर्माण करण्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता चंपत राय आणि अनिल मिश्रा या दोघांचे राजीनामे मंजूर झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत असून याआधी सुद्धा या दोघांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा पुढचा अंक काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.